ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. कालच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की लिमिट्स ची कन्सेप्ट काय आहे ते आपण कालच्या लेक्चरला बघितलं होतं. जर कोणाला डाऊट असेल त्या लेक्चरमध्ये तर मी ते लेक्चर अपलोड केलंय आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर तिथे जाऊन ते लेक्चर पुन्हा एकदा बघा आणि काही जर का डाऊट असेल तर तुम्हाला विचारू शकता कधी. ओके, तर आजच्या लेक्चरच्या आपल्या जे दोन कन्सेप्ट आहेत ते म्हणजे डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. आता जर तुम्ही मेन कॅल्क्युलसचा जो पार्ट बघितला तर पूर्ण बुकमध्ये 3 युनिट्स दिलेत तुम्हाला. तर 3ही युनिट्समध्ये तुम्हाला डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन या दोन ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्हाला मी शिकायचे. परत ते शिकायच्या अगोदर तुम्हाला या कन्सेप्ट आहेत काय हे माहिती असलं पाहिजे. आता मी तुम्हाला फॉर्म्युले देऊन एक्झाम्पल सॉल्व करून देऊ शकतो, पण ऍक्च्युअलमध्ये त्या कन्सेप्ट आहेत काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, तर मी पहिल्यांदा आपली जी कन्सेप्ट आहे ती आहे डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन कशाला म्हणतो आपण, तर बघा डिफरन्शिएशन म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज किंवा रेट ऑफ चेंज तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेस तुम्ही काय करता, डिफरन्शिएशन हे टूल वापरता. आता रेट ऑफ चेंज मध्ये पण कसं असतं, दोन टाईपचे रेट ऑफ चेंज असतात. जसं मी परवा तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितलं, परवा मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं रेट ऑफ चेंज हे दोन टाईपचे असतात. समजा एखादा इथे पर्सन उभा आहे, इथे ग्राउंड आहे, इथे पर्सन उभा आहे, त्या पर्सनच्या हातामध्ये एक बॉल आहे आणि तो बॉल जर काही दिला ग्राउंडवर सोडून दिला त्या जमिनीवर टाकला, तर अशा वेळेस समजा तो जो बॉल आहे त्यावेळेस हाफ ऑफ डिस्टन्स तो जेव्हा कव्हर करेल त्यावेळेस त्या बॉलचा स्पीड काय आहे. ओके, तर मी असा प्रश्न विचारू शकतो की हा जो बॉल आहे तो किती वेळात त्याचा हाफ ऑफ डिस्टन्स कव्हर करेल, म्हणजे काय टाइम काय. ओके, त्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला पण अप्लाय करून दाखवला होता. स्पीडचा फॉर्म्युला काय होता, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट ऑब्जेक्ट डिवाइड बाय टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल दॅट डिस्टन्स. असा पण मी तुम्हाला एक फॉर्म्युला दाखवला होता. ओके, तर या क्वांटिटीवर तुम्ही काय करू शकता, एव्हरेज रेट ऑफ चेंज कॅल्क्युलेट करू शकता. ओके, पण आपल्याला समजा मी असा प्रश्न विचारला सेम पॉइंटवर, समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला असता की एक पर्सन आहे, त्याच्या हातामध्ये बॉल आहे. ओके, हे 1 मीटरचं डिस्टन्स आहे, डिस्टन्स इज 2 मीटर. ओके, त्याने तो बॉल समजा ग्राउंडकडे टाकला, तर ज्यावेळेस हाफ ऑफ डिस्टन्स कव्हर होईल या एक स्पेसिफिक इन्स्टंटला त्याचा स्पीड काय आहे. असा पण मी एक क्वेश्चन विचारलेला होता तुम्हाला त्या लेक्चरमध्ये. तर म्हणून मी तुम्हाला म्हटलं की रेट ऑफ चेंज मध्ये ऍक्च्युअली दोन टाईपचे रेट ऑफ चेंज असतात. एक असतो एव्हरेज रेट ऑफ चेंज आणि सेकंड असतो इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. म्हणजे एका स्पेसिफिक इन्स्टंटला तुमचे रेट ऑफ चेंजची व्हॅल्यू काय, दॅट इज इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. आणि एव्हरेज रेट ऑफ चेंज म्हणजे काय, होल प्रोसेसमध्ये तुमचा रेट ऑफ चेंज कसा आहे. बॉल स्टार्टिंग फेज पासून एंडिंग फेज पर्यंत तुमचा जो रेट ऑफ चेंज असेल तुमचा एव्हरेज रेट ऑफ चेंज असेल. ओके, आणि त्याच्यानंतर एका स्पेसिफिक इन्स्टंटला जो तुम्हाला रेट ऑफ चेंज हवा असेल त्याने जो इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. समजलं. आता डिफरन्शिएशन मध्ये ऍक्च्युअल मध्ये जास्त डीपली जाणार नाही, तुम्हाला फक्त एवढं माहिती असेल तरी सफिशियंट आहे. डिफरन्शिएशनचा यूज काय असतो, तुम्हाला रेट ऑफ चेंज कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज होतो. ओके, मग त्याच्यामध्ये भलेही ॲव्हरेज रेट ऑफ चेंज असेल किंवा इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. तुमच्यात तुम्हाला एक ॲप्लिकेशन सांगतो, रॉकेट्स लॉन्च करतात माहिती तुम्हाला. रॉकेट्स एक असा रॉकेट आहे, त्या रॉकेटला समजा युनिव्हर्समध्ये दुसऱ्या कुठेतरी लॉन्च करतात किंवा आउट ऑफ अर्थ त्याला लॉन्च करतात. तर त्या रॉकेट ज्यावेळेस लॉन्च करतात ना
त्यावेळेस त्या रॉकेटचा जो लॉन्चिंग अँगल असतो किंवा ते लॉन्चची तुम्ही स्पीड बोलू शकता. ओके, त्या रॉकेटचा लॉन्चिंग अँगल किंवा तो जो स्पीड आहे किंवा त्याची प्रोजेक्टरी कशी असली पाहिजे. ओके, त्याची प्रोजेक्टरी कशी असली पाहिजे जेणेकरून तो डिझायर्ड लोकेशनवर जाऊन थांबेल. हे जे सगळे कॅल्क्युलेशन असतात ना हे कसे थ्रू केले जातात, डिफरन्शिएशन थ्रू केले जातात. ओके, कशासाठी सांगतो, प्रोजेक्टरी फाइंड करण्यासाठी. ओके, ठीक आहे, हे झालं सिंपल कॅल्क्युलेशन डिफरन्शिएशन साठी किंवा सिंपल कन्सेप्ट म्हणू शकता डिफरन्शिएशन. जास्त काय डिफरन्शिएशनचं नाही आहे, याच्यामध्ये दोन कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. कसं असतं डिफरन्शिएशन मध्ये, कसं असतं तुम्हाला जो रेट ऑफ चेंज आहे किंवा ॲव्हरेज रेट ऑफ चेंज रेट ऑफ चेंज आहे, हे दोन्ही रेट ऑफ चेंज कॅल्क्युलेट करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या मेथड्स अप्लाय करायला लागतात. तसे इंटिग्रेशन मध्ये नसतं. इंटिग्रेशन मध्ये स्पेसिफिक कन्व्हेन्शनल मेथड आहे, त्या मेथडनेच तुम्हाला इंटिग्रल फाइंड करता येईल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन या कम्प्लिटली अपोजिट प्रोसेस आहे किंवा डिफरंट प्रोसेसेस आहेत. पण बाय लक तुम्ही म्हणू शकता की त्याचे जे फॉर्म्युले आहेत किंवा त्याचे रिलेटेड जे फंक्शन्स आहेत त्या फॉर्म्युलेला आपण काय म्हणतो, फंक्शन्स म्हणतो. ते फंक्शन्स कसे आले, अपोजिट आले एकमेकांचे. आता ते कसे आले आणि ते का आले मी तुम्हाला इंटिग्रल शिकवलं समजेल. ओके, फक्त आता डिफरन्शिएशन म्हणजे काय हे समजलं तुम्हाला. डिफरन्शिएशन म्हणजे काय असतं, फॉर्म्युला लिहून डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन म्हणजे काय असतं, ॲव्हरेज रेट ऑफ चेंज तुम्ही म्हणू शकता, इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज over डिफरन्शिएशन जर काय असतं हे तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही काय फॉर्म्युला लक्षात ठेवा. ॲव्हरेज किंवा इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज ओव्हर अन एक्स्ट्रीमली स्मॉल इंटरवल, इट इज युअर डिफरन्शिएशन. ओके, पुन्हा एकदा सांगतो, डिफरन्शिएशन म्हणजे काय असतं. डिफरन्शिएशन इज ॲव्हरेज or you can say that instantaneous rate of change over an extremely small interval. ओके, तर ही कन्सेप्ट आहे सिंपल डिफरन्शिएशनची. इंटिग्रलची थोडी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट कशी आहे, थोडी वास्ट कन्सेप्ट आहे इंटिग्रलची. आता इंटिग्रलची मी कन्सेप्ट तुम्हाला सांगेन. स्टेप वाइज एक्झाम्पल तर तुम्हाला इंटिग्रेशनची कन्सेप्ट सांगेन. ओके, समजा तुम्ही एखादी मूवी डाउनलोड करताय मोबाईलमध्ये. ओके, समजा सेकंड्स आहे, हा टाइम 0 सेकंड किंवा 0 सेकंड 1 सेकंड. ओके, हा काय समजा तुम्ही एखादी मूवी डाउनलोड करता. ओके, एक्झाम्पल काय देतो, तुम्ही एखादी मूवी डाउनलोड करताय. समजा हा टाइम आहे, कशामध्ये आहे, सेकंड मध्ये दिले. पहिल्या सेकंडला समजा माझी इतके अमाऊंट ऑफ डेटा डाउनलोड झाला. ओके, फर्स्ट सेकंडला. सेकंड सेकंडला
माझं समजा इतक्या अमाऊंट ऑफ डेटा डाउनलोड झाला. ओके, थर्ड सेकंडला माझं समजा इतक्या अमाऊंट ऑफ डेटा डाउनलोड झाला. ओके, तर मी काय म्हटलं की 1 मिनिटानंतर किती अमाऊंट ऑफ डेटा डाउनलोड होईल. क्वेश्चन पुन्हा एकदा विचारतो, 1 मिनिट नंतर माझा किती अमाऊंट ऑफ डेटा डाउनलोड होईल. इंटिग्रेशन काय सांगतं ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. इंटिग्रेशन काय सांगतं की एखादी गोष्ट आहे ती किती अमाऊंट मध्ये एखाद्या ठिकाणी जमा होते हे तुम्हाला सांगत असतं इंटिग्रेशन. ओके, हाऊ मच समथिंग इज अक्युमुलेटिंग. तर एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी किती अमाऊंट मध्ये गॅदर होते, जमा होते, याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती इंटिग्रेशन. ओके, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला डाउनलोडिंग, तुम्ही एखादी मूवी डाउनलोड करताय मोबाईलवर आणि समजा तुम्हाला एका सेकंडला तुम्ही एवढा तुम्ही पार्ट डाउनलोड केला मूवीचं, दुसऱ्या सेकंडला तुम्ही एवढा पार्ट डाउनलोड केला, तिसऱ्या सेकंडला तुम्ही एवढा पार्ट डाउनलोड केला. आता ही जी डाउनलोडिंग जो पार्ट आहे तो तुमच्या कशावर डिपेंड करतो की तुमचा डाउनलोडिंग स्पीड काय आहे याच्यावर डिपेंड करतो. ओके, आता बघा मी तुम्हाला एक ग्राफ दाखवतो. हे जे एक्झाम्पल आहे ते ग्राफचं प्लॉट केलं. ओके, समजा इकडे स्पीड आहे, इकडे टाइम आहे. पूर्ण जो डाउनलोडिंग मूवी होती त्यासाठी मी ग्राफ प्लॉट केला आणि काय म्हटलं एका स्पेसिफिक टाइम मध्ये की जी स्पेसिफिक मूवी आहे स्पेसिफिक स्पीडनी डाउनलोड झाली. ओके, इकडे आम्हाला डाउनलोडिंग स्पीड, इकडे रिक्वायर्ड टाइम. पण तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला विचारलं की या जो ग्राफवर हा जो डेटा जमा झालाय, ओके, तो डेटा किती आहे. जो ग्राफवर डेटा जमा झालाय तो माझा डेटा किती आहे. ओके, तर या क्वेश्चनचं आन्सर मी तुम्हाला देऊ शकतो कारण माझ्याकडे फॉर्म्युला आहे. ओके, मी काय करेन, हा जो एरिया आहे तो कुठला एरिया आहे, पहिल्यांदा स्क्वेअर तयार होतो त्याच्यापासून ते रेक्टँगल तयार होतो हे मी चेक करेन. त्याच्यानंतर काय करेन, त्याचा एरिया फाइंड करेन. ओके, ते माझं रिक्वायर्ड आन्सर असेल कारण मला काय फाइंड करायचं इथे किती अमाऊंट ऑफ डेटा जमा झाला मी त्याच्यावर फाइंड करू शकतो. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. समजा अजून एक तुमच्याकडे ग्राफ करायचा. ज्याच्यामध्ये तुमच्याकडे 2 फिजिकल क्वांटिटीज आहेत. समजा इकडे फोर्स आहे आणि इकडे आहे डिस्टन्स. ओके, आणि मी तुम्हाला विचारलं की आता मला सांगा याचा आउटपुट काय मिळेल. याचा आउटपुट भेटतो वर्क. समजा माझ्याकडे 2 क्वांटिटीज आहेत फोर्स अँड डिस्टन्स. त्याच्यावर मला आउटपुट काय मिळेल, मला वर्क मिळेल. ओके, या ग्राफमध्ये माझे किती अमाऊंट ऑफ वर्क आहे ते मी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, असंच जर तुम्ही थोडंसं मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन्स बघितला तर तुम्ही बघा ज्यावेळेस ग्राफ प्लॉट करता इकडे म्हणता एक्स ॲक्सिस आणि इकडे म्हणता वाय ॲक्सिस. बट आपण ज्यावेळेस इंटिग्रेशन मध्ये कन्सिडर करतो त्यावेळेस आपले जे आपण काय करतो एखादी गोष्ट किती अमाऊंट मध्ये जमा होते हे कॅल्क्युलेट करतो.
मग असं इंटिग्रेशनचे ज्यावेळेस कॅल्क्युलेशन असतं त्यावेळेस तुमच्याकडे दोन क्वांटिटीज असणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड करायचं असतं त्यावेळेस तुमच्याकडे दोन क्वांटिटीज असणं गरजेचं असतं. जसं की माझ्याकडे डाउनलोडिंग स्पीड होता आणि रिक्वायर्ड टाइम होता. त्यावेळेस मी काय कॅल्क्युलेट करू शकत होतो की माझं डाउनलोडिंग जो किती डाउनलोडिंग डेटा डाउनलोड झाला हे मी काय करत होतो कॅल्क्युलेट करू शकत होतो. तसं मगाच्या एक्झाम्पल मध्ये माझ्याकडे डिस्टन्स होतं आणि त्याच्यानंतर माझ्याकडे रिक्वायर्ड फोर्स होता. त्याच्यावरून मी काय करू शकतो वर्क किती आहे ते मी बघू शकत होतो किंवा मी ते फाइंड करू शकत होतो. तसंच जर मला इंटिग्रल फाइंड करायचं असेल तर इंटिग्रल फाइंड करण्यासाठी माझ्याकडे ज्या दोन गोष्टी आहेत किंवा माझ्याकडे जे दोन तुम्ही म्हणू शकता रिक्वायर्ड ज्या गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी एकमेकांच्या रिलेटेड असणं गरजेचं असतं. जसं की माझा जो डाउनलोडिंग स्पीड होता तो कशाच्या रिलेटेड होता टाईमच्या रिलेटेड होता. जर माझा डाउनलोडिंग स्पीड वाढला तर माझा रिक्वायर्ड टाइम त्यावेळी कमी होईल. म्हणजे काय स्पीड डिपेंड करत होतं टाइमवर, टाइम डिपेंड करत होतं स्पीडवर. ओके माझं टाइम डाउनलोडिंग टाइम काय जास्त लागते याचा अर्थ काय होतो की माझा डाउनलोडिंग जो स्पीड आहे तो कमी आहे. माझा डाउनलोडिंग स्पीड हा हाय असेल तर माझा काय टाइम रिक्वायर्ड जो आहे तो कमी आहे. असेचा मिनिंग होतो. म्हणजे काय त्यात ज्या दोन्ही क्वांटिटीज आहेत स्पीड आणि टाइम ते काय होतं एकमेकांवर डिपेंड होतं. तसंच आपण इकडे बघितलं तर वाय आणि एक्स हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत जर आपण इंटिग्रेशन मध्ये ते व्हेरिएबल्स यूज करतो बघा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स असं फाइंड करायचं तर आणि डिफरन्शिएशन पण बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय होतो विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काय होतो मग कॉन्स्टंट कधी घेतात या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड करतात तुमच्याकडे कोणते व्हेरिएबल्स आहेत त्याच्यावर डिपेंड करतात. आणि इंटिग्रेशन मध्ये हे जे दोन व्हेरिएबल्स असतात ते खूप इम्पॉर्टंट असतं कारण हे व्हेरिएबल्स एकमेकांवर डिपेंड असणं गरजेचं असतं. किंवा आपण मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये जर बोललो तर आपण जे इंटिग्रल सॉल्व्ह करताना जे व्हेरिएबल्स यूज करतो म्हणजे किंवा आपले जे मेन व्हेरिएबल्स यूज करतो ते व्हेरिएबल्स एकमेकांचे फंक्शन असणं गरजेचं असतं तरच आपण ते रिक्वायर्ड प्रॉब्लेमसाठी सोल्युशन फाइंड करू शकतो. हे इंटिग्रेशन मध्ये सर्वात मेन पार्ट आहे. तुम्ही जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्यातले जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स एकमेकांचे फंक्शन नसतील किंवा एकमेकांवर डिपेंड नसतील तर तुम्ही रिक्वायर्ड सोल्युशन फाइंड करू शकत नाही त्या प्रॉब्लेमचं. त्याच्यामुळे इंटिग्रेशन मध्ये कायम लक्षात ठेवा इंटिग्रेशन मध्ये जे दोन व्हेरिएबल्स असतात ते व्हेरिएबल्स हे एकमेकांचे फंक्शन्स असले पाहिजे. आणि ही जी फंक्शन ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यावरच पूर्ण इंटिग्रेशन हा जो पार्ट आहे तो डिपेंड करतो. ओके फंक्शन याचा मिनिंग काय होतो मगाशी बघा काय होतं जर स्पीड बदललाय तर टाइम कमी होता स्पीड वाढला तर टाइम कमी होता स्पीड कमी झाला टाइम वाढत होता टाइम वाढला याचा अर्थ काय होतो स्पीड माझा कमी आहे टाइम कमी झाला तर स्पीड माझा वाढतो म्हणजे एकमेकांवर डिपेंड होतं. म्हणून मी काय म्हणू शकतो स्पीड इज अ फंक्शन ऑफ टाइम किंवा टाइम इज अ फंक्शन ऑफ स्पीड असं म्हणू शकतो. ओके जसं इथे मी तुम्हाला ग्राफवर दाखवले x is a function of y. That's why y is equal to f of x. y is a function of x. एकमेकांसोबत काय ना काहीतरी रिलेशन असलं पाहिजे दोघांचं तरच तुम्ही त्याचे रिक्वायर्ड सोल्युशन फाइंड करू शकता बाय युजिंग इंटिग्रेशन. ओके तुमचे जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्स मध्ये एकमेकांसोबत कोणतं तरी रिलेशन असलं पाहिजे ते एकमेकांचे फंक्शन असले पाहिजे. ओके तर तुम्हाला सर्वात फर्स्ट एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा असं तुमच्याकडे जनरलाइज वे आहे तुम्हाला स्पीड स्पीड आणि टाइम यूज करतो त्याच्याऐवजी मी काय म्हटलं स्पीड टाइमला एक्स म्हटलं आणि स्पीडला वाय म्हटलं आपण थोडंसं जनरलाइज वे फॉलो केला मॅथमॅटिक्स मधला.
ओके. आणि मी काय म्हटलं, समजा एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं. एक्झाम्पल बघा काय होतं. समजा मी खेडमधून चिपळूणला चाललो. ओके. इथे आहे खेड, इथे आहे चिपळूण. मी काय करतोय, ट्रॅव्हल करतोय खेडमधून चिपळूणला. हे स्टार्टिंग पॉईंट आहे, हा एंडिंग पॉईंट आहे. मी काय म्हटलं, इथे समजा नवेल आहे, इथे लोटे. मी तुम्हाला असं म्हटलं की ज्यावेळेस मी नवेलला होतो आणि ज्यावेळेस मी लोटेला पोहोचलो, या डिस्टन्स मध्ये किंवा यावेळी माझ्या गाडीचं स्पीड काय आहे, असं मी तुम्हाला क्वेश्चन विचारला. मग तुम्ही कसं सॉल्व्ह करणार? बघा, ज्यावेळेस खेळमधून मी निघालो होतो म्हणजे गाडीचा स्पीड काय होता, 0 होता. ओके. ज्यावेळेस मी शेवटच्या चिपळूणला पोहोचलो त्यावेळेस माझ्या गाडीची स्पीड काय होणार आहे, 0 होणार आहे. पण ज्यावेळेस मी नवेलला पोहोचलो आणि नवेलमध्ये लोट्याकडे निघालो होतो, या दोघांच्या मध्ये नवेल टू लोटेमध्ये माझ्या गाडीचा जो स्पीड आहे तो काय होता. आता मी कसं कॅल्क्युलेट करणार या सगळ्या गोष्टी? हेच जे एक्झाम्पल आहे मी थोडंसं ग्राफवर एक्सप्लेन करतो. बघा, इथे होतं 0, इथे आपलं 0 असतं. ओके. समजा हा तुमची क्वांटिटी टाइम, हा तुमचा क्वांटिटी स्पीड. मी फक्त थोडंसं जनरलाइज वेमध्ये करायला गेले. समजा मी खेळमधून निघालो तर त्यावेळेस काय होतं, माझं 0 होतं. निघाल्यानंतर स्पीड हळूहळू वाढवत गेलो. ओके. मी काय केलं, निघाल्यानंतर स्पीड हळूहळू वाढवत गेलो. म्हणजे काय, हे माझ्या काय कारची मोशन आहे, त्याला मी ग्राफवर प्लॉट केलं. ज्यावेळेस मी त्याला ग्राफवर प्लॉट केलं त्यावेळेस मला काय मिळालं, कर्व मिळाला. कारण माझी काय गाडीची स्पीड जसा रस्ता चालू होतो तसं वाढत नाही. 0 होतो, त्याच्यानंतर 5 किलोमीटर पर आवर झालं, त्याच्यानंतर 10 किलोमीटर पर आवर झालं, 15 किलोमीटर पर आवर झालं. असं स्पीड बघा, स्पीड काय झालं, वाढत चाललं. ओके. त्याच्याबरोबर टाइम पण काय झाला, वाढत गेलं. हेच एक्झाम्पल मी त्याला फक्त ग्राफवर प्लॉट केलं. आता मी काय म्हटलं, इथे मला काय कॅल्क्युलेट करायचं होतं, नवेल टू लोटेमध्ये मला स्पीड काय होतं, माझ्या गाडीची स्पीड काय होतं. समजा इथे नवेल आहे, इथे लोटे आहे. ओके. या डिस्टन्स मध्ये माझ्या गाडीचं स्पीड काय आहे हे मला कॅल्क्युलेट करायचं. तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकतो, कॅल्क्युलेट कसं करू शकतो? जर मी हा जो कर्व आहे, कर्वचा समजा एरिया फाइंड केला तर मी काय करू शकतो, त्यावेळेस ती जी एरियाची व्हॅल्यू काय असेल तोच काय असेल, माझ्या गाडीचा स्पीड असेल. ओके. म्हणजे इन शॉर्ट इंटिग्रेशनचं जर तुम्ही मेन ऍप्लिकेशन बघितलं तर इंटिग्रेशनचा यूज हा कशासाठी होतो, तर कर्वचा एरिया फाइंड करण्यासाठी होतो. म्हणजे इंटिग्रेशनचे सर्वात मोठे ऍप्लिकेशन हे आहे की तुम्ही इंटिग्रेशनचा यूज कर्वचा एरिया फाइंड करण्यासाठी वापरता. तर इंटिग्रेशनचा एक इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन तुम्हाला सांगायचं झालं तर इंडस्ट्रीमध्ये जे अनयुज्युअल पार्ट्स असतात, ओके, तर त्या अनयुज्युअल पार्ट्सना किंवा त्या पार्ट्सचा तुम्हाला एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही काय करता, इंटिग्रेशनचा यूज करता. तुमच्याकडे रेक्टँगल आहे, तुम्ही एरिया फाइंड करू शकता. तुमच्याकडे स्क्वेअर आहे, वापर तुम्ही एरिया फाइंड करू शकता. तुमच्याकडे सर्कल आहे, तुम्ही एरिया फाइंड करू शकता. पण तुमच्याकडे एखादा अनयुज्युअल पार्ट आहे आणि तुम्हाला त्या अनयुज्युअल पार्टचा एरिया फाइंड करायचा आहे, मग अशा वेळेस तुम्ही काय करता, इंटिग्रेशनचा यूज करता. ओके. आता मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस इंटिग्रेशन होतं त्याच्या अगोदर हे जे अगोदरचे सायंटिस्ट होते ते सायंटिस्ट कर्वचं एरिया कसे फाइंड करायचे. आत्ताच्या वेळेला आपण कर्वचा एरिया कसा फाइंड करतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे.
पण त्याच्या अगोदर ज्या वेळेस आपल्याकडे ह्या सगळ्या मेथड्स नव्हत्या, इंटिग्रल ही कन्सेप्ट नव्हती, मग त्या कन्सेप्ट इंटिग्रलचा शोध लागण्याच्या अगोदर पण लोक काय करायची, कर्वचा एरिया फाइंड करायचे, पण ते कसं करायचे, थोडंसं वेगळ्या मेथडने करायचे, जो कन्व्हेन्शनल मेथडने करायचे. ओके, तुम्हाला ते एक्झाम्पल देऊन दाखवतो मी. समजा हा एक ग्राफ आहे, ओके, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं इथे माझी एक क्वांटिटी आहे, दॅट इज माय एक्स, इथे माझी एक क्वांटिटी आहे, दॅट इज माय वाय. वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स असं मी कन्सिडर केलं. ओके, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स असं मी कन्सिडर केलं. माझ्याकडे कर्व आहे आणि मला काय करायचं आहे, कर्वचा एरिया माहिती. ओके, आणि तुम्ही 2 मिनिटासाठी विसरून जा की माझ्याकडे इंटिग्रेशन ही कन्सेप्ट नाहीये. माझ्याकडे इंटिग्रेशन ही कन्सेप्ट नाही आहे, मला इंटिग्रेशन म्हणजे काय असते माहित नाही, तरीही मला या कर्वचा एरिया फाइंड करायचा. मग अशा वेळेस किंवा अशा ज्यावेळेस इंटिग्रेशन नव्हतं त्यावेळेस लोक कसं कर्वचा एरिया फाइंड करत होते ते बघा. पहिले मी काय करेन, हा जो कर्व आहे त्या कर्वला समजा मी डिस्ट्रीब्यूट केलं कशामध्ये, पार्ट्स मध्ये. समजा इथून एक पार्ट तयार केला आणि इथून एक डिस्ट्रीब्यूट केलं. समजा हा माझा फर्स्ट पार्ट आहे, हा सेकंड पार्ट आहे, हा थर्ड पार्ट आहे आणि हा फोर्थ पार्ट आहे. ओके, त्याच्यानंतर इथे जो काय होतो वाय, वाय इक्वल टू काय होतं, एफ ऑफ एक्स. म्हणजे डायरेक्ट लिहू शकतो, इथे माझं एक्स आहे, इथे माझं एफ ऑफ एक्स. ओके, ही जी लाईन आहे ती माझी कुठली लाईन आहे, एफ ऑफ एक्स लाईन. ही लक्ष द्या, फक्त मी कन्व्हेन्शनल मेथड तुम्हाला सांगतो. तर त्यावेळेस लोक काय करायची, समजा ही जी विड्थ आहे ही समजा डेल्टा आहे, त्यावेळेस लोक कशी फाइंड करायची. आता मला समजा काय करायचंय, मला एरिया फाइंड करायचा कर्वचा. आता मला टोटल एरिया काय असते माझ्या कर्वचा, एरिया ऑफ शेप 1 प्लस एरिया ऑफ शेप 2 प्लस एरिया ऑफ शेप 3 प्लस एरिया ऑफ शेप 4. चारींचा जर एरिया मी एकत्र ऍड केला तर मला काय मिळेल, टोटल एरिया भेटेल त्या कर्वचा. ओके, आता मी काय केलं याच्यामध्ये, आता मी 4 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. माझं अल्टिमेट एम काय तुम्हाला सांगतो. आता बघा कर्व कुठे येतो, या पार्ट मध्ये 3 आणि 4 मध्ये. मला काय करायचं आहे, माझ्याकडे फॉर्म्युला आहे, रेक्टँगलचा एरिया बघितलेला असेल, माझ्याकडे फॉर्म्युला आहे. मला दुसऱ्या रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचं असेल, माझ्याकडे फॉर्म्युला आहे. बघा माझ्याकडे टोटल डिस्टन्स आहे आणि किती बिल्ड आहे. ओके, लेंथ इंटू विड्थ कॅल्क्युलेट करू शकतो मला टोटल एरिया. समजलं. पण आता प्रॉब्लेम कुठे येतो, प्रॉब्लेम या पार्ट मध्ये येतो, म्हणजे कर्व्स आहे. मला काय करायचं आहे, त्या पार्टला कमी करायचं आहे, तर त्या पार्टला रिड्यूस करायचं आहे, इतक्या एक्सटेंटवर रिड्यूस करायचं आहे जेणेकरून हा पार्ट आहे तो पूर्ण निग्लेक्ट करता येईल किंवा तो पूर्ण झिरो होऊन जाईल. मी काय केलं, सेम टेक्निक फॉलो केली. तो जो कर्व होता त्या कर्वला आता मी काय केलं, समजा 10 नंबर स्ट्रिप्स मध्ये डिवाइड केलं. ओके, मगाशी काय केलं होतं, 2 स्ट्रिप मध्ये डिवाइड केलं होतं. आता मी काय केलं, त्याच कर्वला 10 स्ट्रिप मध्ये डिवाइड केलं. ओके, आता काय झालं, आता माझा एरिया काय झाला, छोटा झाला, रेक्टँगलचा एरिया काय झाला, मोठा झाला. इथला एरिया छोटा झाला, पहिला होता यापेक्षा, रेक्टँगलचा एरिया मोठा झाला. मी काय केलं, अजून एक टेक्निक अप्लाय केली. समजा मी तो जो कर्व होता त्या कर्वला इन्फायनाइट नंबर ऑफ स्ट्रिप्स मध्ये
डिवाइड केले. ओके, मी या प्रत्येक स्ट्रीपची जी विड्थ आहे ती इतकी कमी केली किंवा इन्फायनाइट नंबर्स ऑफ स्ट्रिप्स त्या कर्व्ह मध्ये ऍड केले, जेणेकरून मी काय करेन, ही जी स्ट्रिप्ट आहे तिची विड्थ इतकी लो करेन जेणेकरून हा जो माझा जो एरिया आहे तो काय होईल, पूर्ण निग्लेक्ट करता येईल, तो 0 होऊन जाईल. आणि मी नंतर काय करेन, ती जी स्ट्रिप आहे त्या स्ट्रिपचा एरिया पण करेन आणि त्या सगळ्या स्ट्रिपच्या एरियाला काय करेन, मी टोटल ऍड करेन आणि त्याच्यानंतर काय करेन, मला माझा रिक्वायर्ड टोटल एरिया मिळेल. हे होतं त्याच्या मागचं लॉजिक. आता तुम्ही म्हणाल की इन्फायनाइट नंबर ऑफ स्ट्रिप्सना एकत्र ऍड करणं ही काय आहे, इम्पॉसिबल गोष्ट आहे. तुम्ही जर मॅन्युअली जर करायला गेला, इन्फायनाइट ज्या स्ट्रिप्स आहेत त्या स्ट्रिप्सला तुम्ही समजा मॅन्युअली ऍड करायला गेला तर ही जवळजवळ इम्पॉसिबल गोष्ट आहे. पण त्यावेळेस ज्यावेळेस इंटिग्रल नव्हतं त्यावेळेस जे सायंटिस्ट आहेत किंवा रिसर्चर्स आहेत ते कसा विचार करायचे की तुम्ही या मेथडनं तुम्ही एरिया फाइंड करू शकता, पण इट इज मॅन्युअली इट इज नॉट पॉसिबल. ओके, मॅन्युअली ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या, पण ती लोक त्यावेळेस असा विचार करत होते. समजलं? तर ही होती ज्यावेळेस इंटिग्रल नव्हतं त्यावेळेस ही कन्सेप्ट. पुन्हा एकदा सांगतो काय करायचे ती लोक काय करायचे, समजा याला 2 स्ट्रिप मध्ये डिवाइड केलं तर माझं एम काय असायचं, हे जो कर्व वाला जो एरिया आहे त्याला काय करायचं, मॅक्सिमम एक्सटेंटला रिड्यूस करायचं जेणेकरून तो कर्व वाला एरिया काय होईल, 0 होऊन जाईल. मग मी त्याच्यासाठी काय केलं, त्या प्रत्येक स्ट्रिपची जी विड्थ आहे ही जी विड्थ आहे ती इतकी लो केली की हा जो एरिया आहे तो पूर्ण 0 होऊन जाईल. आणि नंतर त्या प्रत्येक स्ट्रिपचं काय केलं, एरिया फाइंड केला आणि ती स्ट्रिप कशी मिळेल तुम्हाला, अशी स्ट्रिप मिळेल. आणि या स्ट्रिपचा काय केला मी नंतर एरिया फाइंड केला. अशा माझ्याकडे किती स्ट्रिप्स होत्या, ते इन्फायनाइट स्ट्रिप्स माझ्याकडे होते. ओके, माझ्याकडे स्ट्रिप्स कशा होत्या, इन्फायनाइट स्ट्रिप्स होत्या. मी या वेळेला मी एरिया फाइंड करू शकतो कारण माझ्याकडे काय आहे, कर्व वाले एरिया नाही आहे, माझ्याकडे फक्त रेक्टँगल वाले एरिया आहे. पण प्रॉब्लेम कुठे येत होता की मॅन्युअली तुम्ही जर इन्फायनाइट नंबर ऑफ स्ट्रिप्सला ऍड करायला गेला तर ती जवळजवळ इम्पॉसिबल गोष्ट होती. म्हणून त्यावेळेस लोक फक्त असा विचार करत होते की तुम्ही फक्त टोटल कर्वचा जो एरिया आहे तो फाइंड करू शकता, आणि त्याच्यासाठी ही एक स्पेसिफिक मेथड होती जी मॅन्युअली ऍड करणं पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे लोकांनी काय केलं, थोडे अजून रिसर्च सायंटिस्टने अजून रिसर्च केले आणि इंटिग्रल ही कन्सेप्ट ऍक्च्युअल मध्ये क्रिएट केली किंवा बनवली गेली किंवा शोधण्यात आली. ओके, तर इंटिग्रलच्या अगोदर काय होतं हे तुम्हाला मी त्याच्या लेक्चरला सांगितलं. आता ऍक्च्युअल इंटिग्रेशन तुम्ही कसा एरिया फाइंड करू शकता याचं जे एक्झाम्पल आहे किंवा याचं जे पूर्ण मॉडेल आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला बघायचं. तर होप तर तुम्हाला जे आजच्या लेक्चरला मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या समजल्या असतील. जर काय कुठेही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा. त्याच्यानंतर मी याच व्हिडिओ युट्यूबलाही अपलोड करतो, तिथे जाऊन बघितलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. डाऊट असेल तर मला फक्त विचारा. ओके, जेणेकरून मी हीच कन्सेप्ट उद्याच्या लेक्चरला फॉलो करणार आहे की आपली आत्ता जी मेथड वापरतात इंटिग्रेशनमध्ये ती कशी आहे आणि जे मेन फंक्शन्स आहेत ते आपण जे फंक्शन यूज करतो किंवा तुम्ही बघा यूज करता. साइन थीटा इंटिग्रल विचारलं, साइन इंटिग्रल काय येतं, मायनस कॉस. कॉस इंटिग्रल काय येतं, साइन थीटा येतं. ओके, 1/x इंटिग्रल काय येतं, लॉग एक्स येतं. हे जे आहे याला आपण काय बोलतो, फॉर्म्युला बोलतो, पण ऍक्च्युअल मध्ये हे काय आहे, डिराइव्ह केलेले फंक्शन्स आहेत. ओके, आणि या साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कोसेक थीटा या सगळ्या यूज कशासाठी होतो आपल्याला, हे कोणी डिराइव्ह केले, याचं काम काय होतं, तर हे आपण काय बघणार आहोत उद्याच्या लेक्चरला बघणार की साइन, कॉस, टॅन, कॉसेक, कोसेक हे फंक्शन्स आपल्याला काय युजफुल आहेत आणि ते डिराइव्ह कोणी केले, या सगळ्या गोष्टी आपण काय बघणार आहोत उद्याच्या लेक्चरला बघणार. ओके, ठीक आहे. तुम्ही अटेंडन्स दिली